हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बॅक पार्टची कटिंग केली होती. आता आपण फ्रंटची कटिंग करणार आहे. तर ब्लाऊजवरून मापे घेऊन आपण कटिंग केली बॅक पार्टची, आणि फ्रंटची देखील सेम आपण ब्लाऊजवरून मापे घेतली, त्याच मेजरमेंटवर आपण कटिंग करणार. चला तर आता कटिंग बघूया. त्यासाठी मी हा न्यूजपेपर घेतला आहे. वरतून आपण इथून एक स्ट्रेट लाईन देऊन घेऊ. सरळ लाईन देऊन घेते मी इथून. त्यानंतर तुम्हाला मेजरमेंट दाखवते. आपण जे ब्लाऊजवरून मापे घेतली होती ती, हे बघा, हे आपण ब्लाऊजवरून मापे घेतली होती. मेजरमेंट आहे. ब्लाऊजची उंची 14.5 आहे, शोल्डर 13 आहे, छाती 30 आहे, कमर 24.5 आहे, शोल्डर टू अपेक्स 8.5 आहे, अपेक्स टू अपेक्स 6.5 आहे. त्यानंतर पुढचा गळा 6 आहे, मागचा बेल्ट तयार 3चा आहे, बाही 8.5ची तयार, शोल्डर आपण 2च घेतलं आहे, तर 2 इंच तयार शोल्डर. तर चला याच्यावरून आपण फ्रंटची कटिंग करणार आहोत. आपण अगोदर इथं आता स्ट्रेट लाईन घेतली. इथं आपण शोल्डरची मार्किंग करणार आहे. शोल्डर आपलं 13.5 आहे, त्याचं निम्मं झालं 6.5. तर इथं 6.5 मार्किंग करायची. या मार्किंगपासून खाली आपल्याला 1 इंच डाऊन जायचं आहे. कंपल्सरी 1 इंच डाऊन सर्वांसाठी. त्यानंतर इथून आपल्याला 2.5 इंच गळा रुंदीचं माप टाकायचं आहे. हे मार्किंग आपण जोडून घेऊ अगोदर. त्यानंतर इकडे आपल्याला अशा प्रकारे जोडून घ्यायची सरळ. त्यानंतर इथं आपल्याला आर्महोलची मार्किंग करावं लागणार आहे. त्यानंतर आपल्याला चेस्टची लाईन भेटेल. त्यासाठी आपल्याला चार्ट बघावं लागेल. डीप नेक असल्यामुळे आपल्याला डीप नेकचा चार्ट बघावं लागणार आहे. तर मी तुम्हाला इथे चार्ट दाखवते. तर हा बघा, हा पॅक नेकचा आहे. बोट नेक किंवा पॅक नेक असेल तर तुम्ही हा चार्ट वापरू शकता, आणि डीप नेक असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा आहे आपल्याला. तर आपली चेस्ट 30 आहे, म्हणजे छाती 30 आहे. तर आपलं पहिल्याच लाईनमध्ये येते, तुमच्या ज्या लाईनमध्ये येते ती लाईन घ्या. तर आपलं चेस्ट भागिले 6 0.75 हे बघा. तर 30 भागिले 6 करायचे. त्यानंतर त्याच्यामध्ये प्लस करायचं आहे 0.75. तर किती झालं? 5.25. तर आपण आता इथून जिथून डाऊन गेलो आहे तिथून खाली आपल्याला 5.25 मार्किंग करायची आहे. बघा, इथून आपल्याला टेप ठेवून 5.25 मार्किंग करायची आहे. तर आपण इथं सरळ लाईन देऊन घेऊ. आता इथं आपल्याला छातीची मार्किंग करायची. तर छाती आपली किती आहे? 30 आहे. तर त्याच्यामध्ये लुझिंग द्यावं लागणार आहे. फ्रंट पार्टला आपण लुझिंग किती देतो? डीप नेकला 1.5 इंच. तर 30 मध्ये 1.5 इंच प्लस केल्यावर किती होईल? 31.5. 31.5ला भागिले 4 करायचे. किती झालं? 7.5च्या वरती एक लाईन. तर इथून आपण हे बघा असं फोल्ड बाजूकडून टेप व्यवस्थित ठेवून 7.5च्या वरती एक लाईन मार्किंग केलं. त्याच्यानंतर पुढं शिलाई मार्जिन घेतली 2 इंच. तुम्हाला पाहिजे तुम्ही 1.5 देखील घेऊ शकता. त्यानंतर बघा, आपल्याला पुढची मार्किंग करायची. त्यासाठी काय करावं लागेल? जे शोल्डर गेले त्याचा जो सेंटर काढावा लागेल. तर हे बघा, इथून टेपाचा ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला पुढची मार्किंग करायची. हे बघा, आता जिथं आपण सेंटर काढलं आहे तिथं आपल्याला टेप अशा प्रकारे ठेवून द्यायचं आहे व्यवस्थित. त्यानंतर मार्किंग करायची. आता आपल्याला उंची किती आहे? आपली उंची 14.5 आहे. तर आपण फ्रंटमध्ये 1.5 इंच उंचीमध्ये प्लस करतो. तर का करतो? कारण फ्रंटचा पाठीचा भाग आपला सरळ असतो. हे बघा, असा असतो पाठीचा भाग, आणि फ्रंटचा कसा असतो? तर अशा पद्धतीने असतो. त्यामुळे एवढं कवर करायला आपल्याला कापड जास्ती लागणार. त्यासाठी आपण फ्रंटमध्ये 1.5 इंच प्लस करतो. समजलं? तर आपली उंची आहे 13.5. तर आपण 16वर मार्किंग करणार आहे, कारण आपण 1.5 इंच प्लस केलं आहे त्यामध्ये. सरळ लाईन देऊन घेते. त्यानंतर
टेप पुन्हा तसाच ठेवायचा आहे आपल्याला. आता पुढच्या गळ्याची मार्किंग करायची. आता पुढचा गळा किती आहे आपला 6 इंच आहे. त्याच्यानंतर शोल्डर टू अपेक्स किती आहे आपलं शोल्डर टू अपेक्स आहे 8.5. आपण अर्धा इंच प्लस करून 9 इंचावर मार्किंग करणार आहे. ते बघा अशा पद्धतीने. आता इथं आपण सरळ लाईन ओढून घेऊ एकदा. इथे देखील सेम त्याच पद्धतीने. त्यानंतर आता आपल्याला इथे शोल्डर मायनस करावं लागणार. तर शोल्डर मायनससाठी आपल्याला चार्ट बघावं लागेल. तरी त्यासाठी अगोदर आपल्याला काय करावं लागेल, आपला पुढच्या गळ्याची लांबी किती आहे 6 इंच. गळ्याचा शेप कोणता आहे, राऊंडच आहे. त्यानंतर तयार शोल्डर किती आहे 2 इंच. तर हे मेजरमेंट आपल्याला म्हणजे शोल्डर मायनस 4साठी लागतील. तर आपण शोल्डर आपलं रेडी शोल्डर किती आहे 2 इंच आहे. तर हे बघा हा चार्ट बघणार आहे आपण रेडी शोल्डरसाठी. तर आपला नेक डिप किती आहे 6 इंच. तो कुठे येतोय पहिल्याच याच्यामध्ये येतोय 5.5 ते 6.5 मध्ये. तरी इथं बघायचं आहे. त्यानंतर नेक डीप रेडी शोल्डर. तुमचा नेकचं पॅटर्न कोणतं आहे, आपला नेक राऊंडच नेक आहे. तर किती होतंय आपलं, हे बघा इथं 1.5 इंच आपलं मायनस होतंय. हे बघा ह्या लाईनमध्ये किती शोल्डरमधून आपलं 1.5 इंच मायनस होते. आता आपलं शोल्डर किती आहे 13 इंच. 13 मधून 1.5 इंच मायनस करायचं. खाली किती उरले 11.5. त्याला 2 ने डिवाइड करायचं. खाली किती 5.25. तर इथून आपल्याला 5.25 मार्किंग करायची आहे बघा अशा प्रकारे. 5.25 मार्किंग करायची. इथे जेवढी केली छातीच्या लाईनमध्ये देखील सेम तेवढीच करायची 5.25. ती मार्किंग आपण जोडून घेऊ. तर ही जी लाईन आहे हिचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. टेपाचा ठेवायचं आहे आपल्याला. सेंटर एक मार्किंग करायची. त्या सेंटरमधून आतमध्ये आपल्याला 2 पॉईंट म्हणजे 2 लाईन इतकं आतमध्ये मार्किंग करायचं आहे. म्हणजे 0.25 म्हणजे आपल्याला 2 लाईन इतकं आतमध्ये मार्किंग करायचं आहे. त्यानंतर इथं क्रॉसमध्ये मार्किंग आपण बॅकला 1 इंच केली होती. आपली छातीचं जर 40 इंचाच्या आत असेल तर बॅकला 1 इंच आणि फ्रंटला 1.5 इंच. तिथं आपण 1.5 इंचावर करणार आहे. ते बघा. त्यानंतर आता आपण हे जोडून घेऊ. आर्महोलचा शेप देखील द्यायचा आहे आपल्याला फ्रेंच कवनी. ते बघा फ्रेंच कवनी आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने आता आर्महोलचा शेप देऊन घेतला. त्यानंतर बघा आपल्याला इथे जेवढं मायनस झालं इकडे देखील सेम तेवढंच करायचं आहे. तर किती मायनस होते इथं तेवढं आपल्याला इकडं करायचं आहे फोल्ड बाजूकडून. तर हे बघा पण आता सरळ लाईन तिथं स्ट्रेट लाईन देऊन घेऊ म्हणजे अशी. त्यानंतर आपल्याला आता हे बघा स्केल तुमची छातीची लाईन आहे त्याच्या अर्धा इंच वरती ठेवायची. आता तुमचा गळा फ्रंटचा गळा जर तुमचा ह्या स्केलच्या खाली जात असेल तुम्हाला 2 लाईन इतकं मायनस करायचं आहे. किंवा स्केलवर जरी असेल तरी 2 लाईन इतकं मायनस करायचं आहे. तर स्केल तुमचा जर वरती असेल या अर्धा इंचाच्या वर असेल तर तुम्हाला मायनस करायचं नाही. पण मग या स्केलच्या खाली जर गळाची फ्रंटचा गळा जात असेल तर वरतून 2 लाईन इतकं मायनस करायचं आहे. आता आपण इथं आपला जातोय तर हे बघा ही आपली फ्रंटच्या गळ्याची लाईन आहे. तर स्केलच्या खाली येतो तो वरतून आपण 2 लाईन इतकं मायनस करणार आहे. हे बघा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची. त्यानंतर आता रेडी शोल्डर किती आपलं 2 इंच. 2 इंच रेडी शोल्डर त्याच्यात 1 इंच प्लस करायचं आहे आपल्याला शिलाई मार्जिनसाठी. कारण इकडनं अर्धा इंच जाणार आहे इकडनं अर्धा इंच जाणार आहे. तर आपली गळा रुंदी किती आली 3.25. इथं देखील आपण 3.25च घेणार आहे. बॉक्स बनवून घेऊ आपण. फ्रेंच कवनी गळ्याचा शेप देखील देऊन घ्यायचा. तुम्ही हाताने देखील दिला तरी चालेल.
त्यानंतर बघा आपले शोल्डर सरळ नसतात, थोडे क्रॉसमध्ये असतात, त्यामुळे इथून देखील 2 लाईन इतकं आपल्याला इथं क्रॉसमध्ये जोडायचं आहे. शोल्डरला थोडं असं क्रॉसमध्ये बघा, इथून असं 2 लाईन इतकं क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने. आता फ्रंटचं म्हणजे वरच्या बाजू झाला, आता आपण खाली घेऊ. आता हे बघा इथं शोल्डर टू अपेक्स आहे, इथं आपल्याला अपेक्स टू अपेक्सची मार्किंग करायची आहे. आपल्या अपेक्स टू अपेक्स किती आहे? 6.5. तर 6.5चं निम्म किती झालं? 3.25. तर इथं आपल्याला 3.25 मार्किंग करायची आहे बघा. इथं 3.25 मार्किंग करायची, इथं 3.25 मार्किंग करायची. इथं जेवढं केलं आहे त्याचं अर्धा इंच इथं आपल्याला कमी करायचं आहे. आता इथं 3.25 घेतले, तर इथं किती करू आपण? 2.25 करू. बघा इथं 2.25 मार्किंग करायची. आता आपल्याला इथं प्रिन्सेस कटचा आकार देण्यासाठी आपल्याला इथं टक्सचं माप बघावं लागेल. आपल्याला आपल्या साईजनुसार आपल्याला कितीचा टक्स घ्यायचा आहे, त्यासाठी चार्ट बघावं लागेल. तर बघा इथं मी तुम्हाला चार्ट दाखवते. तर हा बघा, हा टक्स चार्ट आहे. तर आपल्या छातीचं माप कितीमध्ये? ते 30 इंच, म्हणजे पहिल्याच लाईनमध्ये येते. आपली छाती किती? 30 इंच आहे. तर आपला आर्महोलमधला टक्स आहे 1.25 इंचचा, आणि आपला वेस्ट कमरचा टक्स आहे 2.5 इंचचा. तुमचा ज्या लाईनमध्ये येत असेल तुम्ही तो टक्स घ्यायचा आहे. तर बघा आता इथं 2.5 इंच आहे. आता तुमचे जर छातीचं म्हणजे छाती जर जास्त असेल, छातीचा भाग जास्त असेल, तुम्ही 2.5 इंचाचा घेऊ शकता. तुम्हाला जर कमी असेल तर तुम्ही इथं अर्धा इंच कमी घेऊ शकता. आता एवढे नाही आहे, त्यामुळे मी इथं 2च इंचचा टक्स घेणार आहे. बघा इथून 2 इंच मी मार्किंग करते. टक्सची मार्किंग तुम्हाला समजलं. तुमचा जर छातीचा आकार जास्त मोठा असेल तर तुम्ही इथं टक्स जेवढा आहे तेवढा घ्या. जर कमी असेल तर तुम्ही इथं अर्धा इंच कमी घेऊ शकता. तर ते इथं मी 2च इंचाचा घेतला आहे, 2.5चा आहे पण 2चा घेतला आहे. त्यानंतर आपल्याला इथं ते जॉईन करायची मार्किंग. त्यानंतर बघा जी ही लाईन आहे तिचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. बघा अशा पद्धतीने टेप ठेवायचं आहे, सेंटर काढायचं आहे. परत हे तिथून आपल्याला टेप पुन्हा खाली ठेवून पुन्हा एक सेंटर काढायचं आहे. म्हणजे या लाईन आपल्याला 3 सेंटर काढायचे. तसंच मी वरती ठेवून घेते ना, आणि 3 सेंटर काढले. आता खालच्या सेंटरपासून अर्धा इंच बाहेर जायचं आहे, आणि जो मधला सेंटर आहे तिथून 2 लाईन इतकं बाहेर जायचं आहे. आता आपण हे जोडून घेऊ अगोदर. वरच्या सेंटरपासून काहीच नाही जायचं आहे. बघा असं जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून मधून एक लाईन इतका आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे. बघा असा. आता आपला एवढा झालं आहे. आता आपल्याला ही लाईन किती चेक करायची? ही बघा, ही किती आहे? 7 इंचाला एक लाईन करायची. आता ही देखील सेम तेवढीच पाहिजे, तर आपण चेक करून घेऊ. व्यवस्थित टेप ठेवून आपल्याला चेक करून घ्यायचे. तर हे बघा इथं आपलं इथे येते, तर किती येत आहे आपलं? 2 लाईन इतका आपलं येते. आता आपलं इथं जेवढं आलं आहे तेवढंच आपल्याला इथं घ्यायचं आहे. बघा ह्या साईडनं इथं मी 2 लाईन इतकं मार्किंग केलं. इथं जेवढं आलं आहे तुमचं तेवढंच इथं देखील घ्यायचं आहे. आता आपण इथं कमरचं माप टाकू. आपली कमर किती आहे? 24.5. तर 24.5 भागिले 4 करायचं, तर किती आलं? 6 इंचाच्या वरती एक लाईन. तर इथं आपण हे बघा अशा पद्धतीने 6 इंचाच्या वरती एक लाईन मार्किंग केली. आता आपण हा टक्स पण घेतला आहे ना, या टक्सचं देखील आपल्याला मार्जिन ॲड करावं लागेल. आता टक्स कितीचा घेतला आहे? 2 इंचाचा. तर इथं आपण पुढे 2 इंचाचा टक्सचं देखील मार्जिन घेणार. त्यानंतर पुढे शिलाई मार्जिन देखील घ्यायचं आहे आपल्याला. तर आपण शिलाई मार्जिन किती घेतलं आहे? 2च इंच. समजलं? तुमचा जेवढा टक्स असेल त्या टक्सचं देखील तुम्हाला इथं
घ्यायचं आहे, कारण टक्स आपला हा मायनस होणार आहे, त्यासाठी टक्सचं मार्जिन आपल्याला घ्यायचं आहे. समजलं? आता आपण ही लाईन जोडून घेऊ, आतमधली लाईन आतमधल्या लाईनला. आता बघा इथं जेवढं आलंय त्याच्या डबल इथं घ्यायचं आहे. आता इथं 2 लाईन इतकं आलंय, तर इथं आपण डबल घेणार आहे. तर बघ इथं म्हणजे अर्धा इंच घेऊ आपण. इथं जेवढं आलंय त्याच्यानंतर इथं जेवढं आलंय इथं देखील तेवढंच घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा इथं 2 लाईन इतका स्केलने आपण जोडून घेऊ. हे बघा अशा पद्धतीने स्केल ठेवून जोडून घेतले हे अंतर. त्यानंतर हे बघा स्केल आपल्याला अशी ठेवायची या लाईनला अशी स्ट्रेट, आणि आपल्याला इथं एक लाईन देऊन घ्यायची. आता हे बघा इथं आपण टक्स कितीचा घेतला आहे 2 इंचाचा, त्याचा निम्मा टक्स आपल्याला इथे घ्यायचा. म्हणजे इथं 2 घेतला आहे तर आपण इथे 1 इंचाचा घेणार आहे. तर कसा घ्यायचा, तर हे बघा ही जी छातीची लाईन आहे यावर असा आपल्याला टेप ठेवायचा आहे. जिथं आर्महोलला टच होतोय टेप तिथं मार्क करायचं आहे. हे बघा या मार्किंगच्या बाजूने आपल्याला आता जेवढा आपला 1 इंचाचा अर्धा किती झालं, अर्धा इंच. तर दोन्ही बाजून त्या मार्किंगच्या अर्धा इंच मार्किंग करायची. हे बघा अशी पूर्ण टक्स घ्यायचा आहे आपल्याला 1 इंचाचा. हे बघा 1 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. तो 1 इंचाचा टक्स आपल्याला इथं जॉईन करायचा आहे. बघा अशा पद्धतीने शोल्डर टू अपेक्सला. आता हे देखील आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. तर हा किती आपला 5 इंचाला 1 लाईन कमी, तर हा देखील तेवढाच पाहिजे. तर हा थोडा बाहेर जातोय, जेवढा जातोय तेवढा जाऊ द्यायचा आहे आपल्याला बाहेर. आता जी आपण लाईन ड्रॉ केली होती तिला आपल्याला असं जॉईन करून घ्यायचं आहे. तो हे बघा अशा पद्धतीने. इथून आपण आर्महोलचा नवीन शेप देऊन घेणार आहोत. व्यवस्थित आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे नवीन. समजलं? आता एवढी आपली प्रिन्सेस कटची मार्किंग झाली. हे बघा तेवढी मार्किंग झाली बेसिक. आता आपण कट करायला घेणार आहोत. आता बघा आपल्या इथला देखील टक्स राहिलाय, तो राहिला होता मी घेते इथं. तर हे बघा इथं जो शोल्डर टू अपेक्स आहे तिथं देखील आपल्याला टक्स घ्यायचा आहे. सरळ लाईन देऊन घेतली. तर इथं टक्स घेणार आहे मी 1.5 इंचाचा, किंवा तुम्ही 1 इंचाचा देखील घेऊ शकता. हा टक्स तुम्हाला शिलाई दाखवायचा तुम्ही दाखवू शकता, मायनस देखील करू शकता. आता एवढी ड्राफ्टिंग झाली, आता आपण कट करायला घेऊ. गळा देखील कट करून घेतली मी पुढचा. इथून जसं क्रॉसमध्ये आपण शोल्डर मायनस केलंय तसंच कट करायचे. इकडनं मी थोडं एक्स्ट्राचं कट करून घेते. त्यानंतर आपण हा खालचा जो टक्स आहे प्रिन्सेस कटचा तो कट करून घेऊ. त्यानंतर बघा आता आपल्याला इथं प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे. त्यासाठी काय करावं लागेल, ह्या ज्या 2 लाईन आहे त्या व्यवस्थित एकावर एक अशा व्यवस्थित ठेवून घ्यायच्या आहे. बघा अशा पद्धतीने पिन घेते मी इथं लावायला. हे बघा पिन अशी लावून घेतली. त्यानंतर प्रिन्सेस कटचा आकार देऊन घेऊ आपण. त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, इथे बघा इथून आपल्याला ह्या लाईनचा सेंटर काढायचं आहे. तशा प्रकारे टेप ठेवून घ्यायचा
आणि इथून बघा, इथून आपल्याला खाली अर्धा इंच मार्किंग करायची. हे बघा, इथं जिथून आपण फोल्ड केलं आहे ना एकावर एक टक्स, तिथून आपल्याला खाली अर्धा इंच मार्किंग करायची. हे बघा, आपण जो नवीन आर्महोल ड्रॉ केला होता तो देखील जॉईंट होतोय आपला. हे बघा, आता आपण फ्रेंच कवनी आकार देऊन घेऊ. पिन काढून घेते मी अगोदर. व्यवस्थित फ्रेंच कर्व सेट करून आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. व्यवस्थित सेट करून इथं फ्रेंच कर्वनी प्रिन्सेस कटचा आकार मी देऊन घेते. बघा, अशा पद्धतीने परत पिन लावून देते. आता आपण कट करून घेऊ. अगोदर आर्महोल कट करून घेऊ, जो नवीन ड्रॉ केला आहे आपण तो. त्यानंतर आता प्रिन्सेस कटचा आकार कट करून घेऊ आपण, जसा ड्रॉ केला आहे तसा. हे बघा, तिथे थोडं पॉईंट बनतोय तो आपल्याला असा कट करून घ्यायचा. आता हा टक्स देखील मायनस करायचा आहे. तुम्हाला पाहिजे तुम्ही शिलाईमध्ये घेऊ शकता किंवा मायनस देखील करू शकता. तर मी मायनस करते. इथे देखील पिन लावून घेते. तर बघा, एवढी आपली प्रिन्सेस कटची मार्किंग झाली. आता आपण जो बॅक पार्ट ड्रॉ केला तो घेणार आहे. तर हा बघा, यावर आपण बॅक पार्टची मार्किंग केली होती, त्यावर आता आपण हा प्रिन्सेस कटचा आकार असा ठेवणार आहे. बघा, या दोन्ही लाईनला एकदम कट टू कट ठेवायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने जसा मार्क होतोय तसा. हे बघा, तर पण या आर्महोलचं असं खाली ड्रॉ झालंय ते असं जॉईन करून घेऊ स्केलने. तर अगोदर आपण उंची चेक करून घेऊ. तर आपली उंची किती आहे, आपल्याला बॅक पार्टची उंची तयार किती हवी त्यानुसार आपण हे बघा इथं टेप ठेवायचं आहे. तर हे बघा, मला उंची हवी आहे 13 तयार हवी आहे. तर मी इथं 14 मार्किंग करते. हे बघा, अशी 2 लाईन इतकंच मार्किंग केली. नाही जरी केली तरी चालेल, मी काही करत नाही, जसे तसंच ठेवते. आता मागच्या गळ्याचं आकार देऊन घेते. तर आपला मागचा बेल्ट कितीचा आहे, 3चा तयार आहे. तर आपण इथं 3.5चा तयार आहे. तर आपण इथं 4.5 मार्किंग करून घेऊ. तर इथे किती आलं आहे आपलं, 2. तर इथं आपण 2.5 मार्किंग करून घेऊ मागच्या गळ्यासाठी. मागचा गळा देखील आपला राऊंडच आहे. एकदम मी शोल्डर चेक करून घेते. फ्रेंच करून मागच्या गळ्याचा देखील आकार देऊन घ्यायचा आहे, राऊंडच आहे. आता आपण कट करून घेऊ. जशी मार्किंग केली तशीच कटिंग करायची आपल्याला.
वरतून देखील आपण शोल्डर मायनस केले क्रॉसमध्ये, तसंच आपल्याला कटिंग करायची. हे बघा आता आपलं सर्व पार्ट तयार आहे. हे बघा आता तुम्हाला इथे मी दाखवून देते की आज सर्व कुठं वाढवायचे. तर हे बघा इकडनं प्रिन्सेस कटच्या आकाराला या बाजूने आपल्याला इथे जॉईन करायचं आहे, त्यामुळे इकडनं अर्धा इंच असा पूर्ण वाढवायचा आहे. त्यानंतर हा देखील आपल्याला इकडनं हा भाग इथे जॉईंट होणार, त्यामुळे इथून देखील अर्धा इंच पूर्ण इथपर्यंत वाढवायचं आहे. आणि इकडं आय हुक पट्टीसाठी अर्धा इंच असं वाढवायचं आहे. बाकी कुठेही काही वाढवायचं नाही, एवढंच आपल्याला फ्रंटला वाढवायचं आहे. तुम्हाला मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेच आहे बाही कशी कटिंग करायची, त्यानुसार तो व्हिडिओ बघून तुम्ही बाहीची कटिंग करू शकता. आणि प्रिन्सेस कट म्हणजे ब्लाऊजची स्टिचिंग देखील दाखवली, तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की जाऊन चेक करा. तर हे बघा अशा पद्धतीने आपण ब्लाऊजवरून मापे घेऊन पूर्ण तुम्हाला मी इथं कटिंग कशी करायची सर्व दाखवले आहे. तो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. तुमच्या काही कमेंट असतील कमेंट देखील करा. तर भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. चॅनलला देखील सबस्क्राईब करा.